तर नमस्कार मंडळी, मी ओमकार मदगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपले उज्जैन ट्रिपचे 3 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आलेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैनला जाण्यासाठी जो प्रवास केला ती व्हिडिओ टाकली आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण ओंकारेश्वरला गेलतो. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे आपण फिरलो होतो त्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची व्हिडिओ आपण तो प्रवास बोटीची जी राईड केली ती तो प्रवास टाकलेला. आणि त्याच्यानंतर मग तिसरा जो ब्लॉग होता तो महेश्वरसाठीचा आम्ही जो वेळ काढून महेश्वरला गेलेलो, जे की आपली अहिल्याराणी होळकर यांचं जे संस्थान होतं, जिथून ती राजधानी होती, जिथून त्या संस्थानाचा कारभार पाहायला जायचा ते महेश्वरचा घाट. त्या घाटावरती असलेले शिवलिंग भरपूर प्रमाणात होते. तर ते शिवलिंग प्लस होळकरांचा राहण्यासाठीचा जो वाडा होता तो वाडा पाहिला. आणि त्याच्यानंतर मग आपण घृष्णेश्वरला गेलेलो, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. पण त्यावेळी जाता जाता आम्ही सुरुवातीला त्र्यंबकेश्वरला गेलेलो. तर त्या तिन्ही ब्लॉगमध्ये मी ती व्हिडिओ ॲड नव्हती केली किंवा त्या ज्योतिर्लिंगाची माहिती नव्हती टाकली. तर हा जो व्हिडिओ असणार आहे हा आपला शेवटचा पार्ट असणार आहे उज्जैन ट्रिपमधला. याच्यातून आपण त्र्यंबकेश्वरला गेलेलो ती व्हिडिओ, उज्जैनमधले काही फुटेज, ओंकारेश्वरचे काही फुटेज आणि त्याच्यानंतर मग महेश्वर आणि घृष्णेश्वर करून जी रिटर्न जर्नी होती ते व्हिडिओ आपण ह्या व्लॉगमध्ये ॲड करणार आहे. तर ही पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करतो. आणि जास्त वेळ न घेता आपण लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. घोडेगाव ते त्र्यंबकेश्वर हे अंतर जवळजवळ 130 किलोमीटर आहे आणि हे अंतर कापायला आम्हाला 2.5 तास लागला. उज्जैनला जाता जाता आम्ही आता त्र्यंबकेश्वर येथे चाललो. आणि मानेभाई पण एक नंबर आहे. मानेभाई नाच नाही करायचा मानेभाईचा. ह्या बाळेभाईचं प्लॅनिंग होतं उज्जैनला जायचं. आणि हा जो माग झोपलाय ना यांनी मध्येच रात्री काढलं की त्र्यंबकेश्वर करूनच जायचं, म्हणून साठी मग आम्ही आता त्र्यंबकेश्वरला. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाच्या नयनरम्य दृश्यांनी नटलेलं हे त्र्यंबकेश्वर भारतातील 10व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी विकेंडचा वारा असल्यामुळे खूप गर्दी होती. मग काय रस्त्यावरती जिथे जागा भेटेल तिथे आम्ही गाडी लावली आणि मंदिराच्या दिशेने चालत निघालो. या ठिकाणी आलोय खरं आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये, पण भरपूर गर्दी आहे. आम्ही तिकडे बाहेरच गाडी लावली. इथं जर पाहिलं तर चालताना सुद्धा भरपूर गर्दी जाणवते. संडे विकेंडचा वार आहे त्याच्यामुळे गर्दी तर भरपूर असणार. चालत चालत आम्ही डायरेक्ट तीर्थराज कुशावर्त या कुंडाकडे गेलो. गेल्या गेल्या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही कुंडाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो ते मंदिराकडे. आणि तीर्थराज कुशावर्त या कुंडामध्ये आम्ही हातपाय धुतलेत आणि आता मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहे. जर गर्दी असेल तर दर्शन अवॉइड करणार आहे आम्ही, कारण आम्हाला उज्जैनसाठी लांबचा पल्ला गाठायचा. सो हे जे आहे ते कुंड आहे, इथं आम्ही हातपाय धुतलेत सगळ्यांनी आता. आणि आता मंदिराकडे चाललो आहे आम्ही दर्शनासाठी. बघू आता गर्दी किती भेटते काय भेटते त्याच्यावरती आहे पुढं सगळं. अगं तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वराचा कळस दिसतोय. भरपूर गर्दी आहे, त्यामुळं 4 ते 5 तास दर्शनाच्या रांगेत उभं राहणं पॉसिबल नाही होणार आहे. त्याच्यामुळं शक्यतो आम्हाला वाटते आमचं दर्शन बाहेरूनच होईल.
आणि काय करायचं आज जायचं की आता आपल्याला पुढचा प्रवास जो करायचा आहे तो लांबचा पल्ला आहे. आपले ड्रायव्हर झोपलेले नाही. हा पहाटे जे आहे ते आपण पुढचं उरकून घेऊया. परतीच्या प्रवासाच्या वेळेस पाहू यायचं की नाही. हा परतीच्या प्रवासाच्या वेळेस आम्ही नक्की ट्राय करत. बोलता बोलता पुढे लगेच त्र्यंबकेश्वराचा कळस नजरेस पडला आणि मग आम्ही उत्तर महाद्वारापासूनच पाया पडायचं ठरवलं. दर्शन घेऊन पुढे नाशिकमध्ये साधना मिसळला नाश्ता केला आणि लगेचच आम्ही आमच्या उज्जैनसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली. पाहता पाहता माळेगाव धुळे मागे टाकत आम्ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाँड्रीवरती येऊन पोहोचलो. कम्पेअर टू हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगी आणि सातपुड्याची पर्वतरांग त्या मानाने उंची लहान आहे आणि तीच निसर्गत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बाँड्री मानली जाते. जी आहे ती नर्मदा नदी आहे, जी की तुम्हाला माहिती आहे भारतातील पश्चिम वाहिनी नद्यांपैकी असलेली मुख्य नदी जी नर्मदा नदी. मागाशी जी होती ती तापी नदी होती. चढत असं तेच ना वरच्या साईडला जातो. आताच किती पाणी. मग यार किती लांब आहे त्याचं पात्र. मारायला चांगला स्पॉट आहे. मग काय मारत असतील लोक उड्या. आणि जे की तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं उज्जैनची ट्रिप सवारी पाहिली ट्रेनची तर आता आम्ही आलोय मंगलनाथ मंदिर. चुकले का बघ. तर आता आम्ही आलोय मंगलनाथ मंदिर उज्जैन येथे आणि इथून आता आम्ही घेऊन आलोय मंदिरात फुल वगैरे वाढलं. ह्या मंदिरामध्ये तर काही फोन अलाउड नव्हता. मग मंदिराच्या बाहेर आकाश आणि संकेतचा सोडा पितानाचा व्हिडिओ शूट केला. महाकालचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही तेथीलच भारत माता मंदिराचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर उज्जैनमध्येच असलेले श्रीकृष्णांनी सांगितलेले 14 उपदेश त्याचे मस्त एक म्युझियम तयार केलं आहे. तर त्यामध्ये फ्रेम आणि त्याच्यावरती ते कलाकृती चित्र काढलेले ते फ्रेम आहेत त्या बघायला आम्ही गेलो. ते सुद्धा फुटेज तुम्ही इथं पाहू शकता. त्याच परिसरामध्ये पाण्याची बावडी देखील खूप सुंदर अशी होती आणि त्याच बाजूला गीतेमध्ये असलेले उपदेश एका लांब लचक भिंतीवरती फ्रेम आणि असे जे फलक आहेत त्यावरती लिहून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. उज्जैन फिरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वर फिरलो होतो. हा व्लॉग देखील आपण यूट्यूबवरती टाकला आहे. हे मी आय बटनवरती देतो, ते तुम्ही क्लिक करून बघू शकता. आता आपण पोचलेलो आहे घृष्णेश्वरमध्ये आणि तुम्ही माझ्या ह्या पाठीमागे माझ्या समोर जर बघितलं तर घृष्णेश्वराच्या मंदिराचा कळस दिसतो. आपण आता तिथं दर्शनाला जाऊ. घृष्णेश्वर हे 12व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. तर आत्ता घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं आम्ही आणि आतमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये फोन कॅमेरा काहीच अलाउड नव्हतं. त्याच्यामुळं काही शूट करायला नाही भेटतं. अवघ्या अर्ध्या तासात दर्शन झालं आणि या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी एक वैशिष्ट्य असं आहे की पुरुषांना इथं कमरेच्या वरती निवस्त्र जावं लागतं. आता गाभाऱ्यात जाताना आम्ही सर्वांनी शर्ट वगैरे काढले होते
आणि पण फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे काही शूट करायला जमलंच नाही. तिथून दर्शन झालं. तिथून मग आम्ही आता समृद्धी महामार्गाला लागलो आहे, जो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो की महाराष्ट्राचा सध्याचा नंबर 1चा रोड आहे हा. तर तिथून आम्ही आमचा प्रवास करत आमच्या घरी निघाले. तर आता आपण समृद्धी महामार्गाचा प्रवास एन्जॉय करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या 2 शहरांना जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा 6 पदरी द्रुतगती महामार्ग आहे. हा महामार्ग जवळपास 10 जिल्हे आणि 392 गावांमधून जातो आणि या महामार्गामुळे 15 तासांचा जो टायमिंग असायचा पूर्वी, तो जवळपास आता 8 तासांवरती येऊन ठेपलेला आहे. आम्ही संभाजीनगर ते सिन्नर हे अंतर अवघ्या 1 ते 1.25 तासामध्ये कापलं आणि आता आम्ही समृद्धी महामार्ग सोडतोय. घोडेगाव ते उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, त्यानंतर आम्ही गेलो ते कृष्णेश्वर आणि रिटर्न जर्नी आमची घोडेगाव, हे सगळं अंतर जवळपास 1500 किलोमीटर एवढं झालं. तर मस्तपैकी 4 दिवस आमचा प्रवास झाला, मस्त ट्रिप झाली. आता मला तर सोडले, आता पोरं निघाली, सगळ्यांना आता टाटा बाय बाय. तर भारी झाली ट्रिप, मस्त एन्जॉय केलं. बाय सनी, बाय मनोज, बाय संकेत. हिशोबाचे पैसे जमा. अरे नक्कीच नक्कीच. बाय अक्षय, बाय बाय आकाश. चालतंय, पुन्हा एकदा करू नियोजन आपण. बाय 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 बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नक्कीच नक्कीच. गाईज तुम्ही पाहू शकता, आता वाजले तर रात्रीचे 1:15. तुम्ही आत्ताच पाहिलं की वाजले तर रात्रीचे 1:15 आणि आता ऑलमोस्ट व्हिडिओ एडिट झाला आहे. मी आता एक्सपोर्ट करायला लावला होता, पण त्याआधी जुलै महिन्यामध्ये खरं तर महाकालला गेलो होतो. पण आता आपला आयफोन तर आला आहे, पण आता एक्सपोर्ट करताना मग आठवलं की माझ्या 2 मित्रांना खरंच मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजेत. तर एक म्हणजे संकल्प रोंगटे म्हणजेच सनी, ज्याच्या मोबाईलमध्ये, ज्याच्या आयफोनमध्ये आपण सगळे उज्जैनची जी पूर्ण ट्रिप त्याच्या आयफोनमध्ये शूट केली. आणि दुसरं नाव म्हणजे उद्धव घोडेकर, की उद्धवनी पण त्यावेळी नुकताच आयफोन घेतला होता आणि उद्धव दुबईवरून आला होता. तर माझा ओंकारेश्वरचा जो ब्लॉग आहे तो सनी अर्जंटमध्ये पुण्याला चाललेला, तर सनीच्या फोनमधून त्या सगळ्या व्हिडिओज उद्धवच्या आयफोनमध्ये शेअर केल्या त्या. आणि ओंकारेश्वरचा व्हिडिओ हा उद्धवच्याच आयफोनमध्ये एडिट करून मी अपलोड केला होता. आणि त्यानंतर मग दिवाळीमध्ये आपला आयफोन आला आणि मग पुढचे 2 ब्लॉग्स, हा ब्लॉग्स आणि याच्या आधीचा ब्लॉग आपण आपल्या आयफोनमध्ये एडिट केला आहे. तर त्या दोघांचं पण जे साथ आहे, ज्यांनी जी बहुमोल अशी मदत केली ती, तर त्यांची ही बहुमोल मदत पण खूप गरजेची होती त्यावेळी आणि त्यांनी ती मदत केली. त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ते कायमच माझे बेस्ट फ्रेंड राहणार आहेत, यात काय वादच नाही. तर मंडळी, अशा प्रकारे होती आपली उज्जैनची ही छोटीशी ट्रिप, ज्याच्यामध्ये पहिले 3 पार्ट आलेत आणि आता शेवटचा हा पार्ट मी आता एडिट करून टाकला आहे. तर ओव्हरऑल आपली उज्जैनची सिरीज कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूच आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.